फ्युजिंग जोडताना, कापडी फ्युजिंग जोडताना जोडला जात नाही. तो डायरेक्ट आपण याच्यावर इस्त्री टाकली अशी की मग ती चिपकणार. या इस्त्रीला एक कापड चिपकलं हे चिपकेल आणि हाय फ्लेम तर चिपकते, नाहीतर ते असं सुटतंय. सुटलं की मग ते खराब होणार. इस्त्रीला पूर्ण हाय फ्लेम ठेवायला लागते. इस्त्रीला पूर्ण हाय फ्लेम ठेवून जर चिपकायचं असेल तर हे कापड याला चिपकणार. ते कापड याला चिपकू नये आणि ते व्यवस्थित चिपकू नये याचा विचार करायचा होता. थोडंसं आपण पाणी स्प्रे करून घ्यायचं. तुम्ही बाकीला छिद्र घ्यायचं स्प्रेचं हे करून वापरून चालेल आणि तसं किंवा एक मलमल सॉफ्ट कापड त्याच्यावर मग इस्त्री फिरवायची आणि ती पण हाय फ्लेमनी. आपल्याला स्टीम आयरन असेल तरी चालेल. स्टीम आयरन असेल तर पाणी मारायची गरज लागणार नाही. नॉर्मल आयरन असेल तर थोडंसं पाणी मारा आणि हाय फ्लेम करून मग ती थोडंसं ठेवत इस्त्री करायचं आहे, जेणेकरून ते ग्लू आहे त्यातला जो ग्लू आहे तो मेल्ट होऊन त्या कपड्याला व्यवस्थित छानपैकी चिपकेल. याच्यासाठी आपल्याला थोडे पेशन्स ठेवायला लागतील आणि पेशन्स ठेवून मग ते गडबडीने ओढाताण करून चालणार नाही आणि कपड्याला खेचून पण करणार नाही, कपड्याला ओढताना आणि आतली बाजू आहे चिपकवून छोट्या फ्लेमनी ती व्यवस्थित लेवल करून घेतली आणि मग चिपकवली चालते. थोड्यासं फिलअप करा म्हणजे जेणेकरून आपल्या फिनिशिंग जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे कपड्याला जो थिकनेस पण आहे तो देता येईल. हां